नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेचा काही जबरदस्त असा प्रोमो रिलीज झालेला आहे. तर चक्क नयनतारामुळे सरोज आणि राजन एकमेकांच्या समोर येणार आहेत आणि बिचाऱ्या गौरीचा सरूचा अपमान करणाऱ्या, तिला धक्का मारणाऱ्या या नयनताराचा राजन कसा अपमान करतो, कशी तिची लायकी काढतो आणि सगळ्यांसमोर खरं सत्य कसं सांगतो हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. जबरदस्त व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. दृश्य सुरू होतं सतीशच्या धमाकेदार एंट्रीने. सतीश कॉन्फरन्सवरून अत्यंत आनंदाने घरी येतो. ऋषीला मोठ्या अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालंय हे ऐकून त्याची छाती गर्वाने फुललेली असते. तो घरात पाऊल टाकतो आणि उत्साहाने जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो. अरे कुठे गेला माझा सुपरस्टार ऋषी? बाहेर ये लवकर. आज तुझ्या बापाची छाती गर्वाने फुलली आहे. कुठे माझा वाघ? आज मी संपूर्ण गावाला पेढे वाटणार आहे, पेढे. पण घरामध्ये स्मशान शांतता असते. नयनतारा सोफ्यावरती अत्यंत रागाने बसलेली असते. सतीशचा आनंद बघून ती आणखीनच भडकते. काय ऋषी लावले या घरामध्ये? या घरामध्ये आता ऋषी राहत नाही. या घरामध्ये आता त्याचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. तो माझ्यासाठी मेलाय. हे सगळं ऐकून तर सतीशला फार राग येतो. तो गोंधळतो आणि बोलतो, तारा अगं हे काय बोलतेस तू? स्वतःच्या पोराविषयी असं घाणेरडं बोलताना तुझी जीभ कशी काय झडली नाही? नक्की काय झालंय मला कुणीतरी सांगणार आहे का? मी कॉन्फरन्सला गेलो, नक्की या घरामध्ये काय वादळ आलंय? मी गेल्यावर नक्की या घरामध्ये काय वादळ आलंय हे कुणी मला सांगणार आहे का? असं म्हणतच तो राधिकाकडे बघू लागतो. तारा चिडून तिकडून निघून गेलेली असते. तारा गेल्यावर तो बोलतो, राधिका अगं तू तरी सांगशील का मला माझ्या गैरहजेरीमध्ये या घरामध्ये असं काय घडलंय? तेव्हा राधिका बोलते, बाबा आता कसं सांगू तुम्हाला, कमळीच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलंय हो. तेव्हा सतीश बोलतो, पण याचा कमळीशी काय संबंध? तेव्हा राधिका बोलते, बाबा अहो खूप मोठा संबंध आहे. तिचे आजोबा वारलेत आणि त्याच्या पाठोपाठ तिची आईसुद्धा गेली. ती पोरगी पूर्णपणे उघड्यावर पडली हो, आणि तिला एका आधाराची गरज होती. म्हणून आपला ऋषी एक प्रेमी म्हणून, एक मित्र म्हणून तिला सावरायला गेला, तिला आधार देण्यासाठी गेला, कारण त्याचं कमळीवर जीवापाड प्रेम आहे. पण तेव्हा सतीश बोलतो, पण काय राधिका पुढे बोल. तेव्हा राधिका बोलते, पण हे सगळं आईंना अजिबात पटलेलं नाहीये. त्या ऋषीवर भयंकर चिडले आहेत आणि त्यांनी रागाच्या भरात त्यांना घरातून कायमचं बाहेर काढलंय. हे ऐकून सतीशचा संताप अनावर होतो. सतीश जोरातच ओरडतो, तारा तारा पटकन इकडे ये. तारा येते. सतीश बोलतो, तारा तू हे काय केलंस? अगं यामध्ये ऋषीची काय चूक आहे? अरे त्याने तर एका अनादुखी मुलीला आधार दिलाय. ही तर आपल्या घराण्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याने प्रेम केलंय, चोरी नाही केलेली. आणि नयनतारा तुला आठवतंय ना, आपलं सुद्धा लव्ह मॅरेज होतं. मग तू असं का करतेस आपल्या मुलाबरोबर? त्यात तुझा ऋषीवर किती जीव आहे. तू असं त्याला घराबाहेर नाही काढू शकत. तू खूप मोठी चूक केली आहेस. तारा आत्ताच्या आत्ता ऋषीला बोलावून घे. आणि इथेच ताराचा इगो दुखावला जातो. ती जोरातच ओरडते, इट्स माय फायनल डिसिजन सतीश. माझा निर्णय बदलणार नाही. तो ऋषी जर कमळीला कायमचा सोडून या घरामध्ये परत आला ना, तरच मी त्याला स्वीकारेन, माझा मुलगा म्हणून स्वीकारेन. नाहीतर तो ऋषी या घरामध्ये कधीच परत येणार नाही. एकतर या घरामध्ये मी राहीन किंवा तो ऋषी राहील. आता तुम्हाला कोण हवं आहे हे तुम्हीच ठरवा, तुमचा मुलगा का तुमची बायको? आणि ताराचे हे टोकाचे शब्द सतीशला सहनच होत नाही. स्वतःचा मुलगा घराबाहेर काढला गेला या धक्क्याने त्याच्या छातीमध्ये भयंकर कळ येते. सतीश छातीवरती हात ठेवतो, धापा टाकत तो बोलतो, तारा माझा ऋषी तू हे बरोबर नाही केलंस. सतीश तडफडू लागतो. रोहित तारा त्याला सावरत असतात, पण सतीशला इतक्या जोरात कळ आलेली असते की त्याला सहन होत नाही. तो जमिनीवरती कोसळतो. हे सगळं पाहून तर राधिका किंचाळते. ती जोरजोरात ओरडायला सुरुवात करते, बाबा डोळे उघडा, डोळे उघडा, काय होते तुम्हाला? ती थरथरत्या हाताने ऋषीला फोन लावते. फोन लावण्यासाठी ती साईडला जाते आणि बोलते, ऋषी लवकर ये. बाबांना भयंकर चक्कर आली, बहुतेक त्यांना हार्ट अटॅक आलाय. तू घर सोडून गेलाय ही गोष्ट त्यांना सहन नाही झालेली. बहुतेक याच गोष्टीचा त्यांनी धक्का घेतलाय. तू येतोस का पटकन? ऋषी खूपच पॅनिक होतो. तो बोलतो, काय बाबांना अटॅक आलाय? एकच मिनिट वहिनी, मी येतोय तिकडे. तेव्हा राधिका बोलते, ऋषी एकच मिनिट थांब, बहुतेक आईंनी ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन केलाय. त्या हॉस्पिटलमध्येच येत असतील, आम्ही तिकडेच येतोय, मग आपण भेटू. थोड्याने आपण पाहतो तर काय सगळेच हॉस्पिटलमध्ये पोहोचलेले असतात. कमळीसुद्धा धावत पळत तिथे येते. ती काळजीपोटी सतीशला बघण्यासाठी ICUकडे जाऊ लागते. पण नयनतारा तिथे साक्षात यमदूतासारखी उभी असते. ती कमळीवरती ओरडत हात पिरगाळत बोलते, खबरदार खबरदार कमळी, जर तू माझ्या नवऱ्याच्या जवळसुद्धा जाण्याचा प्रयत्न केलास तर. कमळी मात्र फारच भावूक झालेली असते. ती बोलते, मॅडम अहो असं का बोलतायसा? अहो ही वेळ नाही आहे. तेव्हा नयनतारा बोलते, भिक्कारडे, माझा मुलगा आज माझ्यापासून दुरावलाय, तो फक्त तुझ्यामुळे. आणि माझ्या नवऱ्याची ही जी काही अवस्था झाली आहे ना, त्याला अटॅक आलाय ना, तोही फक्त तुझ्यामुळेच. तूच याला जबाबदार आहेस. तुझ्या आईचा संसार तर कधी नीट बसला नाही. ती आयुष्यभर दुसऱ्यांचे संसार मोडत राहिली आणि आता तू तिच्या पावलांवरती पाऊल टाकतेस. आता तू माझा संसार मोडायला निघालीस.
या बाबतीत तू अगदी हुबेहूब तुझ्या आईच्या वळणावरती गेलीयस. आणि हे ऐकून तर कमळीच्या अंगाचा तिळपापड होतो. ती डोळ्यातले अश्रू पुसते आणि ताठ मानेने ताराच्या डोळ्यात डोळे घालून बोलू लागते. हे बघा मॅडम, बास झालं तुमचं. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते मला बोला. मला तुम्ही वाटेल त्या शिव्या द्या, मी सगळ्या शिव्या ऐकायला तयार आहे. पण या सगळ्यामध्ये माझ्या आईला ओढायचं नाही. या सगळ्यामध्ये तिची काय बी चूक नाही. खरं तर मी आणि ऋषी सरांनी एकमेकांवर प्रेम केलंय. या सगळ्यामध्ये माझ्या आईचा काय दोष? तिला कशाला मध्ये खेचताय? माझ्या आईबद्दल एक जरी वाईट शब्द बोलला ना तर ते मी खपून घेणार नाही, लक्षात ठेवा. आणि कमळीचा उद्धटपणा नयनताराला अजिबात आवडत नाही. ती बोलते, तुझी एवढी हिंमत, तू माझ्याशी उलट बोलतेस? जाऊ दे, तुझ्यासारख्या मुलीबरोबर वाद घालण्यात ना काहीच अर्थ नाहीये. असं बोलून ती तिकडून निघून जाते आणि बोलते, मला माझा नवरा प्रिय आहे आणि माझ्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करून मला तुझ्यासारख्या मुलीबरोबर टाइमपास करायचा नाहीये, माझा टाइम वेस्ट करायचा नाहीये. असं बोलून ती रागाने तिकडून निघून जाते. कमळीला फार वाईट वाटलेलं असतं. ती फार दुखावली गेलेली असते. कारण नयनताराने तिच्या आईवरती प्रश्नचिन्ह उभे केलेले असतात, तेही पुन्हा. पण ऋषी तिला सावरतो आणि बोलतो, कमळी प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आई रागात आहे आणि आईचा स्वभाव कसा आहे हे तुला चांगलंच माहिती आहे. चल, बाबांना शुद्ध आलीये, ते तुला शोधतायत. असं म्हणतच ऋषी कमळीला घेऊन ICU मध्ये जातो. सतीश डोळे उघडतो आणि कमळीला बघून हसतो. सतीश कमळीच्या डोक्यावरती हात ठेवतो. खूपच भावूक झालेला असतो तो बोलतो, कमळी बाळा रडू नकोस. मला तुझा खरंच खूप अभिमान आहे. तू या घरची होणारी सून आहेस. जरी तू माझ्या ताराला पसंत नसलीस, पण मला मात्र तू खूप पसंत आहेस. तुला बघितल्यापासून मला असंच वाटायचं की माझ्या ऋषीची बायको असावी तर अशी. कमळी, ऋषी, तुम्ही दोघांनी अजिबात काळजी करू नका. आता तुम्हा दोघांना मी एकत्र आणणार. हे सगळं ऐकून ऋषीला खूप आनंद झालेला असतो. तो बोलतो, बाबा तुम्हाला माहीत नाहीये, तुमच्या या शब्दांमुळे मला किती आधार मिळालाय. आम्हा दोघांना आधार मिळालाय. तू ना अगदी योग्य मुलीची निवड केलेली आहेस. अशी गुणी मुलगी तुला शोधून सुद्धा सापडली नसती. तिने आपल्या घरासाठी आणि या समाजासाठी काय काय केलंय हे तुला वेगळं सांगण्याची काही गरज नाहीये. आणि मला 100% खात्री आहे, एकदा का कमळी आपल्या घरची सून म्हणून आली तर आपल्या या घराचा उद्धार आणि उद्धारच होणार आहे. आणि बरोबर त्याच वेळेला तिथे ताराची एंट्री झालेली असते. त्या दोघांना बोलताना पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. आधी फक्त आपला मुलगा आपल्याला किंमत देत नव्हता आणि आता नवरा सुद्धा, ते दोघेही या कमळीला, या सडकछाप कमळीला सपोर्ट करतायत. ते पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. ती संतापाने भडकते आणि कमळीला बोलते, कमळी इकडे यायची तुझी हिंमत कशी झाली ग? मी तुला सांगितलं होतं ना, माझ्या नवऱ्यापासून, माझ्या मुलापासून लांब राहायचं. कशाला नाटकी करतेस? चल, चालती हो इथून. असं म्हणतच तारा अत्यंत क्रूरपणे कमळीला जोराचा धक्का मारते. कमळी खाली पडणार तेवढ्यातच एक हात तिला सावरतो. मित्रांनो, इथे होते एका वादळाची एंट्री, ती म्हणजे सरूची. सरू बोलते, ओ बाई, हात खाली. तुम्ही या किरणला कशापायी धक्का मारताय? अहो, हिने तुमचं काय बिघडवलंय? एवढी चांगली पोर आहे ही. अहो, हिने माझी केवढी मदत केली आहे आणि तुम्ही असं तिच्याशी वागताय? इकडे आपण पाहतो तर काय, आजी राजनला म्हणत असते, राजन अरे तुला बातमी कळाली का? तेव्हा राजन बोलतो, आई अगं कसली बातमी? तेव्हा आजी बोलतात, अरे सतीशला अटॅक आलाय. तो कॉन्फरन्सवरून परत येताच त्याला अटॅक आलाय. आपल्याला जायला हवं. तिकडे तारा एकटी आहे, ऋषीसुद्धा नसणार आहे तिच्याबरोबर. आपल्याला तिला धीर द्यायला हवा, तिची मदत करायला हवी. चल पटकन. कारण जेव्हा आपल्यावर अशी वेळ आली होती तेव्हा तारा कंटिन्युअसली माझ्यासोबत बसून होती. त्यामुळे आपल्याला तिची आता मदत करायलाच हवी, तिच्या जवळ जायला हवं. आणि अशा प्रकारे दोघेही हॉस्पिटलसाठी निघतात. इकडे मात्र सरूला जिवंत बघून ताराच्या पायाखालची जमीनच सरकते. तारा बोलते, सरोज तू जरा वेडी झाली आहेस का? आधी आमच्या घरात राहून तू त्या साधना मावशीचं नाटक केलंस आणि आता हे नवीन नाटक काय आहे? आणि ही तर मेली होती ना, ही जिवंत कशी काय? मला तर वाटतंय तुझ्या डोक्याला काहीतरी लागलंय ना. हे सुद्धा 100% तुझं नाटकच असणार आहे. चल, चालती हो, आत्ताच्या आत्ता इकडून चालती हो. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या नवीन नाटकाला मी भुलणार नाहीये. असं म्हणतच तारा रागाच्या भरात सरूला जोरदार असा धक्का मारते. मित्रांनो, आता हा जो काही सीन आहे तो आपल्याला स्लो मोशनमध्ये दाखवलाय. ताराने सरूला जोराचा धक्का मारलेला असतो. सरू मागे मागे जात असते आणि बरोबर त्याच वेळेला त्या रूमच्या दारामध्ये, ICUच्या दारामध्ये अन्नपूर्णा आणि राजनची एंट्री झालेली असते. सरू जाऊन बरोबर राजनच्या अंगावरती, त्याच्या छातीवरती आदळते. राजन आता खाली पाहतो. त्याच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. राजन आता जोरातच ओरडतो, गौरी तू इथे कशी काय? तारा बोलते, राजन हे काय बोलतोयस तू? राजनला तर इतका राग आलेला असतो. तो बोलतो, खबरदार नयनतारा, माझ्या गौरीला धक्का मारण्याची हिंमतच कशी काय झाली तुझी? ही माझी बायको आहे. या सगळ्या साम्राज्याची ही मालकीण आहे. ही मोलकरीण नाही आहे. आणि अशा प्रकारे हे ऐकल्यावर नयनताराच्या तर पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा आता पुढे जे काही घडणार आहे ना प्रेक्षकांनो, ते बघण्यासारखं असणार आहे.